मित्रांनो, यूट्यूबवर सध्या एक ट्रेंड चालला आहे. दुसऱ्याचा व्हिडिओ उचला, आपल्या चॅनलवर टाका आणि पैसे कमवा. हे ऐकायला किती भारी वाटतंय ना, पण जेव्हा तुम्ही हे ऍक्च्युअली करता आणि सकाळी उठून जेव्हा जीमेल चेक करता तेव्हा काय दिसतं? युअर व्हिडिओ हॅज बीन टेकन डाऊन ड्यू टू कॉपीराइट स्ट्राईक. आणि मग सगळं संपतं, सगळं स्वप्न चकनाचूर होत. पण थांबा, कारण यूट्यूबवर हजारो चॅनल असे सुद्धा आहे जे मूवीज, वेब सिरीज आणि व्हायरल व्हिडिओ कॉपी करतात, पण त्यांना साधं वॉर्निंग सुद्धा येत नाही. तर त्यांच्याकडे अशी कोणती जादूची काडी आहे जी तुमच्याकडे नाही? आज मी तुम्हाला यूट्यूबच्या त्या डार्क सिक्रेट मध्ये घेऊन जाणार आहे, जिथे सहसा मोठे क्रिएटर सांगत नाही. आज आपण या गोष्टीवर चर्चा करणार आहोत की क्रिएटिव्ह कॉमनचा खरा खेळ काय, यूट्यूबचा अल्गोरिदम तुम्हाला कसा पकडतो आणि मिस्टर बीस्टचे व्हिडिओ चोरून लोक लाखो कसे कमवतात. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या चॅनलसाठी लाईफ इन्शुरन्स आहे. तर डोळे आणि कान उघडे ठेवा. बघा, यूट्यूबवर अपलोड होणारा प्रत्येक व्हिडिओ म्हणजे एक प्रॉपर्टी असते आणि याचे दोनच नियम आहेत. पहिला स्टँडर्ड यूट्यूब लायसन आणि दुसरा क्रिएटिव्ह कॉमन लायसन. तर स्टँडर्ड यूट्यूब लायसन म्हणजे न खाऊंगा न खाने दूंगा. हा व्हिडिओ माझा आहे आणि फक्त माझाच राहणार. याला तुम्ही जर हात लावला तर व्हिडिओचा मालक तुम्हाला स्ट्राईक मारू शकतो आणि तुम्हाला सॉरी म्हणण्याची ही जागा पुरत नाही. दुसरा आहे क्रिएटिव्ह कॉमन्स. सबका साथ सबका विकास, ये हमारे लिए सिर्फ और सिर्फ नारा कभी नहीं था, नहीं है. इथे क्रिएटर म्हणतो, मित्रा माझा व्हिडिओ तू वापर, अरे बिंदास वापर, पण एकच शर्त आहे, त्यात तुझं काहीतरी क्रिएटिव्हिटी टाक. गेम समजला का? स्टँडर्डला हात लावायचा नाही आणि क्रिएटिव्ह कॉमनला डोकं लावून वापरायचं. पण थांबा, इथंच नवीन मुलं फसतात. तुम्ही यूट्यूबवर जाता, सर्च करता क्रिएटिव्ह कॉमन व्हिडिओ, त्यातून एक व्हिडिओ डाउनलोड करता आणि अपलोड करता. 2 दिवसांनी स्ट्राईक येते. मग तुम्ही म्हणता, अरे मी तर क्रिएटिव्ह कॉमन वाला डाउनलोड केला होता, स्ट्राईक कशी आली? तर सांगतो, तुम्ही चोर बाजारामधून एक आयफोन घेतला आणि पोलिसांना सांगितलं की हे माझं आहे, तर ते ऐकतील का? नाही. तसंच इथं आहे. अनेक चोर लोक दुसऱ्याचे स्टँडर्ड लायसनवाले व्हिडिओ डाउनलोड करतात आणि स्वतःच्या चॅनलवर क्रिएटिव्ह कॉमन म्हणून टाकतात आणि तुम्ही न कळत ते व्हिडिओ डाउनलोड करता आणि ओरिजिनल मालक तुम्हाला स्ट्राईक देतो. त्या टाईममध्ये यूट्यूब सुद्धा त्या मालकाच्याच बाजूने असतो, कारण त्याने आपले व्हिडिओ यूट्यूब स्टँडर्ड लायसनमध्येच ठेवले असतात. तर व्हिडिओ वापरण्याच्या आधी त्या चॅनलचा ऑडिट करा. त्या चॅनलमध्ये बघा की ओनरने स्वतःचा चेहरा दाखवला आहे का आणि चॅनल किती जुने आहे हे बघा. आणि सगळ्यात मेन पॉईंट, चॅनलचा जो लास्टवाला व्हिडिओ आहे तो कसा आहे आणि फर्स्टवाला व्हिडिओ आहे तो कसा आहे. याच्यामध्ये जर सिमिलॅरिटी आली तर तुम्ही त्या चॅनलचे व्हिडिओ यूज करू शकता. आता समजा तुम्हाला एक व्हिडिओ सापडला आणि तो तुम्ही तसाच्या तसा कॉपी पेस्ट केला, तर मॉनिटाईज होईल का? कधीच नाही. यूट्यूबच्या दारात एक राक्षस बसला आहे आणि त्याचं नाव आहे रियूज कंटेंट. यूट्यूब काय म्हणतो माहिती आहे का? आम्हाला डुप्लिकेट कचरा नको, आम्हाला काहीतरी युनिक द्या. जर तुम्ही फक्त याचे त्याचे व्हिडिओ कॉपी करून आपल्या चॅनलवर पेस्ट करणार असाल तर यूट्यूब करिअर विसरून जा. पण जर तुम्हाला दुसऱ्याचे व्हिडिओ वापरून पैसे कमवायचे असतील तर हा 4 स्टेपचा मसाला टाकावाच लागतो, जे मी आता सांगणार आहे. पहिला, व्हिडिओचे छोटे छोटे तुकडे करा आणि फालतू भाग काढून टाका. दुसरा नंबर आहे, व्हिडिओला झूम करा, त्याचे कलर बदलावा, मिरर इफेक्ट द्या आणि व्हिडिओ जुना पण लुक नवीन पाहिजे. तिसरा खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचा आवाज. हे सर्वात महत्वाचं. तुमचा व्हॉइस ओव्हर त्या व्हिडिओचा आत्मा असला पाहिजे, कारण यूट्यूब एकच गोष्ट पाहतो, व्हिडिओ मधून व्हॅल्यू कोण देतंय. ओरिजिनल व्हिडिओ जो दुसऱ्या क्रिएटरचा आहे की तुमचा व्हॉइस ओव्हर. चौथं, व्हॅल्यू ऍड करा. फक्त बघू नका, त्यावर बोला, रिॲक्शन द्या, माहिती किंवा रोस्ट करा. थोडक्यात ओरिजिनल व्हिडिओ 20% आणि तुमची मेहनत 80% दिसली पाहिजे, तरच यूट्यूब तुम्हाला पैसे देईल. तर आता लास्ट वाला प्रश्न, मी मिस्टर बीस्टचे व्हिडिओ मराठी डब करून टाकू का? बघा, मिस्टर बीस्ट हा यूट्यूबचा देव माणूस आहे आणि त्याने सांगितलं की तो सहसा स्ट्राईक देत नाही, पण त्याचा लायसन्स क्रिएटिव्ह कॉमन्स नाही. हे लक्षात ठेवा. उद्या जर मिस्टर बीस्टची टीम बदलली किंवा यूट्यूबचे नियम बदलले तर तुमचं चॅनल एका रात्री गायब होऊ शकतं. रिस्क आहे आणि खूप मोठी आहे. जर तुम्हाला मिस्टर बीस्ट वापरायचाच असेल तर त्याची डॉक्युमेंटरी बनवा. मिस्टर बीस्टने हे कसं केलं, मिस्टर बीस्टचे टॉप 5 सिक्रेट. अशा व्हिडिओवर तुम्ही स्वतःचं कमेंट्री टाकून मॉनिटाईज करू शकता. तर मित्रांनो, कॉपी पेस्ट हा इझी मनीचा मार्ग नाही, हा स्मार्ट वर्कचा मार्ग आहे. आणि जर तुम्हाला या स्ट्राईक, क्लेम किंवा रियूज कंटेंट पासून वाचायचं असेल तर एकच मार्ग आहे, ज्याच्यामध्ये रिस्क 0% आणि ग्रोथ 100% आहे. तो म्हणजे 2D कार्टून ॲनिमेशन. ते कसं करायचं आहे मी हे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, जो तुमचं यूट्यूबचं करिअर बदलवाचा पोटेन्शियल ठेवतो. तर हा व्हिडिओ आत्ताच बघा, मी तुम्हाला तिथंच भेटतो. बाय बाय.